नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच NMMS नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप काही महत्त्वाचे प्रश्न आपण सोडवणार आहोत। यापूर्वीसुद्धा या पुस्तकातील प्रश्न आपण सोडवलेले आहेत। गणिताचे काही नामवंत तज्ज्ञ यांनी मिळून ही पुस्तिका तयार केलेली आहे। साहजिकच हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत। या पुस्तकातील गणिताचं लेखन मी सुद्धा केलेलं आहे। पाहूया काही प्रश्न। 73/99 बरोबर किती? छेद 99 असेल तर या ठिकाणी अंशस्थानी 73 असेल तर याचा भागाकार 0.7312च असतो, छेद 99 असतो त्यावेळेला। ओके, सोबतच्या आकृतीमध्ये सोबतच्या संख्यारेषेवरील ए बिंदूचा निर्देशक काढा। दोन समांतर रेषेमधला अंतर 1 एकक आहे। ओ पासून ए पर्यंत अंतर 1 एकक आहे। या ठिकाणी हे सुद्धा अंतर 1 एकक आहे, ओ 1 एकक अंतर आहे। त्यामुळे कर्ण 1 1 वर्गमुळात 2, कारण पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 1चा वर्ग 1, 1चा वर्ग 1, 1 आणि 1 2 आणि 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 म्हणून ए चा निर्देशक वर्गमुळात 2 आहे। ओके, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोणांच्या 2 जोड्या असतात। अचूक पर्याय पहिला। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, जर ए अधिक बी अधिक सी बरोबर 10 आणि ए बी अधिक बी सी अधिक सी ए बरोबर 31 असेल तर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर किती? ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग आणि ए बी अधिक बी सी अधिक सी ए। या ठिकाणी ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग त्रिपदीचा 3 पदांच्या बेरजेचा वर्ग आहे। पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकारी दुप्पट म्हणजे 2ab अधिक दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाच्या गुणाकारी दुप्पट 2bc आणि अधिक पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या गुणाकारी दुप्पट 2ac। ए अधिक बी अधिक सी 10 दिलेली आहे किंमत, त्यामुळं 10चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग या तिघातून 2 समाय काढतोय, 2 कंसात ए बी अधिक बी सी अधिक ए सी। या ठिकाणी 10चा वर्ग 100 बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग, 10चा वर्ग 100, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी सी अधिक ए सी, ए बी अधिक बी सी अधिक ए सीची किंमत 31 दिली आहे, गुणिले 31, 31 दुनी 62, 62 पाठीमाग आल्यानंतर 100मधून वजा होणार आहे। 10मधून 2 गेले 8, ह्याच्या दिला 10मधून 7 गेले 3, त्यामुळे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्गाची किंमत 38 आहे। या ठिकाणी अचूक पर्याय पहिला। ओके, पुढला प्रश्न आहे, एक्स वर्ग वजा 9 छेद एक्स वर्ग अधिक 8 एक्स अधिक 15 गुणिले एक्स वर्ग अधिक 12 एक्स अधिक 35 छेद एक्स वर्ग अधिक 4 एक्स वर्ग 21। या ठिकाणी एक्स वर्ग वजा 9 सर्वांचे अवयव पाडायचे पडणाऱ्या राशीचे। एक्स वर्ग वजा 9 म्हणजे पहिल्या कंसात एक्स अधिक 3, दुसऱ्या कंसात एक्स वजा 3, 15च्या अवयव 5 त्रिक 15 आणि 5 आणि 3 8, त्यामुळं एक्स अधिक 5 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात एक्स अधिक 3 गुणिले या ठिकाणी 35च्या अवयव 7 5 35, 7 आणि 5 12, त्यामुळे एक्स अधिक 7 दुसऱ्या कंसात एक्स अधिक 5 भागिले या ठिकाणी 21च्या अवयव 7 त्रिक 21 आणि या ठिकाणी मधल्या पदात चिन्ह अधिक ते मोठ्या संख्येला द्यायचे। एक्स अधिक 7 एक्स वजा 4, एक्स अधिक 7 हा कंस गेला, एक्स अधिक 5 एक्स अधिक 5 कंस गेला, एक्स अधिक 3 एक्स अधिक 3 कंस गेला। साहजिकच अंशस्थानी एक्स वजा 3 राहिलेले आहेत आणि छेदस्थानी एक्स वजा 4 राहिलेले आहेत। एक्स वजा 3 आणि एक्स वजा 4, सॉरी इथं 21च्या अवयव 7 त्रिक 21, एक्स अधिक 7 आणि एक्स वजा 3 7 त्रिक 21 अधिक 7 वजा 3 अधिक 4, एक्स वजा 3 ला एक्स वजा 3 हाही कंस गेला। साहजिकच एक्स वजा 3 भागिले एक्स अधिक 4 एक्स वजा 4 हे उत्तर नाही आहे, त्यामुळं एक्स वजा 3 ला एक्स वजा 3 गेलेत, त्यामुळं संपूर्णमध्ये अंशस्थानचे आणि छेदस्थानचे 4ही कंस अंशस्थानचे आणि छेदस्थानचे गेलेत। त्या संख्येला भागल्यानंतर भागाकार 1 येतो। याचं अचूक उत्तर 1 आहे, पर्याय 4।
पुढला प्रश्न आहे, चौरसाच्या कर्णाची लांबी 24 सेमी असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? पर्याय आहेत. चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कर्ण वर्ग भागिले 2. कर्ण या ठिकाणी 24 आहे. 24 वर्ग भागिले 2. 24चा वर्ग 576 भागिले 2. 576 भागिले 2. 576ची निमपट 288. अचूक पर्याय 2. पुढचा प्रश्न आहे, 16चा 3/4 गुणिले 32चा 3/5 छेद 256चा 1/2 बरोबर किती? या ठिकाणी 16चा 3/4 हे 16चे चौथे मूळ 2चा चौथा त्याचा 3/4 गुणिले 32चा 3/5 म्हणजे 32चे पाचवे मूळ 2चा पाचवा म्हणजे 32 त्याचा 3/5 छेदस्थानी या ठिकाणी 256चं वर्गमूळ आहे म्हणजे 16चा वर्ग म्हणजे 256 त्याचा 1/2. इथं 4ला 4 गेले 2चा तिसरा. इथं 5ला 5 गेले 2चा तिसरा. छेदस्थानी 2ला 2 गेले 2चा 16 फक्त. ओके, त्यामुळे वरती 2चा तिसरा आणि 2चा तिसरा 2चा 6वा समान पाया घातांकांची बेरीज आणि खाली छेदस्थानी 16 म्हणजे 2चा चौथा 2चा 6वा 2चा चौथा समान पाया भागाकार घातांकांची वजाबाकी 2चा 6 म्हणून 4 गेले 2 2चा 2 म्हणजे 4. अचूक पर्याय पहिला 4. x हा yच्या व्यस्तचलनात बदलतो तर पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? xy बरोबर k का योग्य आहे? xy बरोबर k तर x हा yच्या व्यस्त प्रमाणात बदलतो हे असं लिहायचं असतं. त्यामुळं भागिले y येतो xला गुणले गेल्यानंतर xy बरोबर k स्थिर पद मिळतं म्हणून गुणाकारानं स्थिर पद निघतं व्यस्त प्रमाणामध्ये म्हणून xy बरोबर k. अचूक पर्याय 2. पुढचा प्रश्न आहे 64 x घन वजा 27 गुणिले x चौथा वजा 1 या बहुपदीच्या कोटी किती? या ठिकाणी पहिल्या कंसातल्या पहिल्या पदानं दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं म्हणजे पहिल्याला जर गुणलं तर इथे x तिसरा गुणिले x चौथा समान पाया गुणाकार घातांची बेरीज 4 आणि 3 7 हाच मोठा घात आहे. बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घात म्हणजे कोटी. अचूक पर्याय 7. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सिग्मा FI बरोबर 999 आणि n बरोबर 37 तर x बार किती? म्हणजे 900 सरासरी आहे काढायची 999ला 37 भागायचं 999 भागिले 37 37 दोन्ही 74 99 मधून 74 गेले 25 उरले वरचे घटते 9 37 सत्ते 259 0 या ठिकाणी 27. अचूक पर्याय या ठिकाणी 27 आहे. ओके, 18x/9 अधिक 5 बरोबर 11 18x/9 अधिक 5 बरोबर 11 9 न 18ला भागलं 9 दुने 18 2 1 आले इथं 9 न 18ला भागलं 9 दुने 18 2 1 आले इथं अधिक 5 पलीड गेले 11 मधून 5 गेले 16 x बरोबर 5 पलीड गेले 11 मधून 5 गेले 6 उरले 6 त्यामुळे 6 भागिले 2 x बरोबर 2 कसा 3. अचूक पर्याय 4. ओके, पुढचा प्रश्न आहे दशादशे 12.1/2 दराने 51,200 रुपये मुदलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे या ठिकाणी रास काढून आपण राशीतून मुद्दल वजा करायचे चक्रवाढ व्याज ती कंसात 1 अधिक r भागिले 100 कंसाचा n इथं 12.5 आहे दर कंसाचा 3 तिरकाचा गुणाकार 100 1 100 12.5 112.5 भागिले 100 3 वेळा भाग 3 वर्ष आहेत म्हणून लिहिल्यानंतर दशांशचिन्ह सरकवले दशांशचिन्ह हे काढून टाकले 100चा 1000 केले 100चा 1000 100चा 1000 1 2 1 2 0 गेल्या. ओके, 5 दुनी 10 इथं 5 दुनी 10 उरला 1 5 2 5 5 25 25 90 सव्वा 200 25 चौक 100 25 0 0 या ठिकाणी पुन्हा 1125ला 25 न गुणलं 1125ला 25 न गुणलं 25 चौक 100 उरले 12 25 5 सव्वाशे 25 चौक 100 25 0 0 5 9 45 5 48 इथं 5 48 5 दुनी 10
उरला 1, 5 2 10, 5 5 25. 8 न 512ला 8 1 8 संग 48, 8 7 56, 512 आहे. 8 संग 48 उरले 3, 8 चौक 32, पुन्हा 8 1 8, 8 8 64, बेके बे, बे चौक 8, 4 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 225 यांचा गुणाकार 72,900 येतोय. 51,200 रास आहे. वजा मुद्दल 0 0 9 2 गेले 7 उरले, 2 वरून 1 गेला 1, 7 5 गेले 2, 21,700 रुपये या ठिकाणी हे चक्रवाढ व्याज. अचूक पर्याय पहिला. पुढचा प्रश्न आहे, समभुज त्रिकोणाची लंब उंची 6√3 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? लंब उंची या ठिकाणी समभुज त्रिकोणाची उंची काढण्यास सूत्र बाजू गुणिले √3/2. उंची दिलेली आहे 6√3 बरोबर बाजू गुणिले √3/2. दोन्ही बाजू √3 गेले, भागिले 2 आहे ते 6 गुणिले 6 12 बरोबर बाजू. आणि म्हणून परिमिती तिन्ही बाजूंची बेरीज 12×36 या ठिकाणी अचूक पर्याय 36 सेमी. 4 सेमी चुकून झालेला आहे. 24 सेमी बाजू असणाऱ्या एका भरीव धातूच्या घनापासून 2 सेमी बाजू असणारे भरीव घनाकृती पेट्या किती तयार होतील? या ठिकाणी भरीव धातूच्या घनाचं जे घनफळ आहे, घनाचं घनफळ एल घन, लांबी एल असेल तर एल घन, लांबी रुंदी उंची तीच आहे. त्यामुळे 24 घनला म्हणजे 24 गुणिले 24 गुणिले 24 एका लहान पेटी तयार करायची आहे. तिची बाजू 2 सेमी आहे. त्यामुळं 2 सेमी बाजू असणाऱ्या घनच्या घनफळानं म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 न याला गुणायचं. बे के बे, बे 12 24, बे के बे, बे 12 24, बे के बे 12 24, 12चा घन या ठिकाणी 1728 पेट्या तयार होतील. ओके. भरीव धातूच्या घनाच्या घनफळाला ज्या मापाचा छोटासा भरीव घनाकृती तयार करायची आहे त्याच्या घनफळानं भागायचं. त्यामुळं 1728. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि या ठिकाणी आपल्या मित्रांनाही पाठवा. उद्याच्या 22 डिसेंबरला होणाऱ्या शालेय क्षमता कसोटीमधील गणित विभाग अत्यंत सोपा जाणार आहे. तो जावा ही अपेक्षा आणि सर्वांना ही शिष्यवृत्ती प्राप्त हो यासाठी शुभेच्छा.